जय महाराष्ट्र। आज मी जळगावला येत असताना भोकर ते जळगाव या बसमध्ये प्रवास केला। बस क्रमांक MH14 PP 3018 या बसमध्ये मी प्रवास करत असताना तिकीट काढलं। किनोदवरनं बसलो मी। तिकीट होतं 51 रुपये आणि या तिकीटमध्ये तुम्ही बघू शकाल इथे आहे असनिधी म्हणजे आर्थिक सहाय्य निधी। आता हा जो आर्थिक सहाय्य निधी असतो हा निधीची तरतूद विशेष उद्दिष्टासाठी महाराष्ट्र सरकार या निधीचा वापर करतं। हा निधी कुठे वापरला जातो? वैद्यकीय सेवेसाठी, शैक्षणिक कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी हा निधी वापरला जातो। पण प्रवास करत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसची एवढी दुरावस्था झालेली आहे की तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकत नाही। म्हणजे एक प्रकारे तुम्ही प्रवाशांच्या जीवाशी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी तुम्ही खेळत आहात। म्हणजे तुमच्या बसमधील जी सिटिंग अरेंजमेंट असते ते सिटिंग अरेंजमेंटमध्ये एकदम म्हणजे विखरलेली आहे। एकदम तुमचं सीट कवर तिथे नाही, म्हणजे अलग अलग व्यवस्था। म्हणजे हा जो भोंगळ कारभार चाललेला आहे ST महामंडळाचा, मला या राज्य परिवहन महामंडळाचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक यांना सांगायचं आहे की आपण या परिवहन मंत्र्याच्या खात्याचे जबाबदार मंत्री आहात, तर सर्वात आधी आपण या खात्यामध्ये लक्ष घाला व चांगल्या सुखसुविधा युक्त अशा बसेस तुम्ही या प्रवाशांना तुम्ही प्रोव्हाइड करा, त्यांना व्यवस्था करा, तरच आपल्याला या खात्याचा अधिकार आपल्याला गाजवता येईल। अन्यथा जर आपल्याला हे होत नसेल तर आपण नियमानुसार आपण आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा आपण राजीनामा द्यावा, अशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही माझी मागणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।